ठीक आहे. ॲक्च्युली आहे ना, आता काय निफ्टी आहे ना 25,500च्या खाली ट्रेड करते. पण आता आपल्याला ट्रेड भेटणं जरा अवघड आहे. आपल्याला उशीर झाला आहे. कारण की इथं जेव्हा ती ट्रेंड लाईन मी एक टाकली होती ना ही वाली, ह्या ब्रेकडाऊनला आपण एंट्री घेऊ शकत होतो. इथं जर एंट्री घेतली असती तर इथं शॉर्ट पोझिशन बिल्ड झाली असती. छोटासा स्टॉप लॉस साधारण इथं एवढाच 18 पॉईंटचा स्टॉप लॉस होता. 400पर्यंतचं टार्गेट भेटू शकते शॉर्ट ट्रेडसाठी. पण 15 मिनटं चार्टला आता 413पर्यंत येणार आहे मार्केट. अजून आहे स्कोप. हां, आहे स्कोप निगेटिव्हला. पण रिट्रेस होऊ दे एकदा. 15 मिनटाची कॅन्डल क्लोज होऊ दे. एकदा 15 मिनटाची कॅन्डल क्लोज झाली, अजून 7 मिनटं बाकी आहेत. बघूया काय दिसतंय. आता सध्या निफ्टीचा 5 मिनटाची पहिली कॅन्डल आहे ना, हा चार्ट आहे याच्यामध्ये. हा 2 मिनटाचा चार्ट आहे, हा 5 मिनटाचा आहे आणि हा 15 मिनटाचा आहे. 2 मिनटाच्या चार्टला ब्रेकडाऊन तर दिलाय त्यांनी प्रॉपर. सर रिस्क घेऊ शकतो आपण. 5 मिनटाच्या कॅन्डलला पण क्लोजिंग आलं. फक्त जर हे रिटर्न गेलं तर आपल्याला स्टॉप लॉस पण प्लॅन करावा लागेल. कारण निगेटिव्हिटी तर दाखवते. बघूया कसं वर्क होते. एक प्रॉब्लेम काय आहे याचा, हा जो झोन आहे हा वाला, हा ह्या झोन मध्ये खूप वेळ घालवला मार्केटने, हे दिसतंय ना. हा हा वाला सेक्शन जो आहे ऍक्च्युली बेस म्हणून आहे. कारण हे किती बघ, 4 ते 5 म्हणजे हे गेल्या आठवड्याभरात ना जेव्हा आपण ह्या झोन मध्ये आले ना, मार्केटने खूप टाइमपास केला इथं. ट्रेड मिळते. इंटरच्या चार्टवर तर सेटअप आहे बरं का, दिसतोय. एक काम करू, आपण एंट्री घेऊ आता. आपण काय करू, ही जी कॅन्डल आहे आत्ताची कॅन्डल चालू आहे ही वाली, ही रिटेस्ट करायला येईल एकदा ह्या EMA पर्यंत, 464 पर्यंत. तिथे आली की आपण एक सेलचा ऑर्डर ट्रिगर करू. पाहिजे थोडा. हम्म. हे इथंपर्यंत इथं आलं पाहिजे 460. 460 पर्यंत आलं तर आपण एक ऑर्डर ट्रिगर करू. सेन्सेक्स मध्ये एंट्री मी घेईल, कारण सेन्सेक्स मध्ये मुवमेंट जरा फास्ट होते. टार्गेट पटकन मिळेल. निफ्टीच काय आहे, एक्सपायरी आणि जर टाइमपास केला ना तर प्राइसचं उगाच हे होतं. टाइम डिके टाइम डिके होईल. 83 83-300ची ही जी प्राइस आहे ॲक्च्युली खूप हायला आहे. 284ला. ठीक आहे, मी याला आहे ना, याला बाय करतो. एक मिनिट थांबा. याला वरती येऊ दे ह्या लेवलपर्यंत इथं. मग मी एक पुट साईडला एंट्री घेण्याचा प्रयत्न करतो. आला रिटर्न. 10 मिनिटाला काय क्लोजिंग आले बघूया एकदा. मी बाय करतो. तर बहुतेक टाइमचं काहीतरी कन्सर्न असेल असं वाटतंय मला. टाइमचा काहीतरी इश्यू असायला पाहिजे. नाही.
परत वाटत. हा 2 लाख मी आता बाय केलेत. पण यात थोडस प्रॉब्लेम कारण ही कॅन्डल क्लोजिंग खूप खराब होते. वाट बघू आपण. बट मी बाय केलेत. बघूया क्लोजिंग कसं येते. स्टॉप लॉस प्लॅन करणार आपण आहे ह्या लेवल. ही जी लेवल आहे त्याच्यावरती स्टॉप लॉस प्लॅन करू. दोनच लॉट दोनच लॉट आहेत. पण मी स्ट्रिक्टली हा जो झोन आहे 583 सेन्सेक्सच्या प्राईसवरती 583 इथं मी बाहेर पडेल. हा माझा स्टॉप लॉस राहील. हा माझा आपण इथं एंट्री घेतली साधारण. हा माझा स्टॉप लॉस राहील 580चा. टार्गेट बॉटम पर्यंत बघू कशी पोझिशन चालली आपली. ठीक आहे, कॉस्ट टू कॉस्टच मोठ आहे. गरज पडल्यास वरती एकदा आलं या इथं तर अजून एकदा ॲव्हरेज करण्याचा प्रयत्न करेल. क्लोजिंग तर चांगलं आले. अजून 2 लॉट ऍड करू आपण. प्राइस वाढत नाही ऑप्शनच्या. मोमेंट नाही आहे. मोमेंट मिसिंग आहे. 2 लॉट टाकून 2 लॉटला 10,000. हम्म. मुवमेंट करत नाही का मला. मुवमेंटच नाही आहे. बरं पण मग घेऊन काय हालतच नाही मग. गेला आता मुवमेंट आली. हा ब्रेकडाऊन आला नाही इथून. हा वाला ब्रेकडाऊन जर आला तर 413 पर्यंत यायला पाहिजे. खाली लॉट ऍड करायला पाहिजे इथून. 700-800 रुपये प्रॉफिट चालला. 2 लॉट क्वांटिटी कमी पडली आपली. हे 2,000 प्रॉफिट असतात आपलं रनिंग मध्ये ह्या सेटअपला. हा हा ब्रेकडाऊन येणं खूप गरजेचं आहे. ही जी कॅन्डल आता आहे ना ग्रीन अशी अशी खाली डाऊन आली पाहिजे. मग त्यात प्रोबॅबिलिटी वाढेल. चल 2 लॉट अजून ऍड करूयात आपण. मध्ये आहे आपण. हम्म. काय काय तर म्हणजे डिलिव्हरी मध्ये घेतलं तरी चालते. इंट्राडे घेतलं तर चालते. दोन्हीला सेमच आहे. ब्रेकडाऊन आला यार. हे बघ ब्रेकडाऊन आलाय. हे डेफिनेटली 413 टार्गेट येणार आहे. पण आता आपली क्वांटिटी कमी पडली. थोडं क्वांटिटी वाढवावं लागेल तर प्रॉफिट पाहिजे असेल. लिमिट प्राइस
एक काम करू तर प्राइस आहे ना, लांबची झालं पण जरा जवळची घेऊ. 83,400चा फोटो. 83,400 चा 328. अरे यार गेली प्राइस. ब्रेकडाऊन आता. आवाज येतोय तुला? ब्रेकडाऊन आला. आपली क्वांटिटी ऍड करणं कमी पडली क्वांटिटी. वाढलं ना ते. गेले ना. खाली गेले. मोमेंट मोमेंटम आला यार चांगलं. बघूया थोड्या वेळाने त्यात आपण टाइमचं काय आलं ना यार शिट. क्वांटिटी कमी पडली. ट्रेड संपला असतात आपला. 1500 प्रॉफिट रनिंग आहे 2 लॉटचं. 1600. 1622. 1700. कसं आहे? प्रॉब्लेम एकच झाला. क्वांटिटी आपली कमी पडली. शिट यार. आता घेऊन मोमेंटम होऊन गेलं ना रे. मोमेंटम होऊन गेल्यानंतर मग क्वांटिटी कशाला. ऍक्च्युली टार्गेट आलंय बरं काय क्वांटिटीचं पण. 15 मिनिटला चेक करायला पाहिजे. हे टार्गेट यायला पाहिजे 360 पर्यंत यायला पाहिजे. बघू आपण कमी क्वांटिटीवर ट्रेड करू. सध्या आपण विनिंग झोनमध्ये. 307ला आपली प्राइस मूव झाली. प्रॉफिट आपलं 1800 रुपये रनिंग आहे. माझं टार्गेट राहील की मी ह्याला साधारण इथं ह्या लेवलला हे जे आहे हे टार्गेट 360 अजून 60 पॉईंट्स. स्टॉप लॉस माझा आता मी ट्रेल करू शकतो. स्टॉप लॉस माझा मी इथं ह्या EMA खाली आणून म्हणजे 254ला फर्स्ट टू फर्स्ट मला स्टॉप लॉस मी द्यायला तयार आहे. जर प्राइस आता हे इथं जो चार्ट दिसतोय ह्या EMA खाली जर आली प्राइस तर मी मॅन्युअली कट करेल. म्हणजे 350ला साधारण जर प्राइस आली 250ला तर मी या ट्रेडमधून बाहेर पडेल. पण सध्या आपण विनिंग झोनमध्ये. इथे एकदा रेजिस्टन्स फेस करेलच मार्केट या झोनमध्ये. मला असं खात्री हे टार्गेट येणार त्याला या प्राइसला. हे बघ 357 म्हणजे साधारण 350 350चं टार्गेट यायला पाहिजे. या चार्टमध्ये जर बघितलं तर हे रिट्रेस व्हायला लागले ना इथं. हे एकदा परत ह्या झोनमध्ये आलं ना ह्या इथे ह्या झोनमध्ये जेव्हा इथं इथं आपण अजून क्वांटिटी ऍड करू. आपल्याला चान्स मिळेल क्वांटिटी ऍड करायला. या झोनमध्ये या झोनमध्ये आल्यानंतर आपण क्वांटिटी ऍड करू. बघू. वेट करू. एकदा येईल ते म्हणजे ही प्राइस जी आहे आपली आता 290 वगैरे परत आपली कॉस्ट टू कॉस्ट येऊ शकते ही प्राइस. म्हणजे त्यावेळी आपण आलेली आहे प्राइस. आता आपण क्वांटिटी ऍड करू शकतो थोडी. आपण आता लॉट जे मगाशी मिस झालं होतं लॉट ऍड करणं. आपण 3 लॉट लिमिट प्राइस ला ऍड करू. 290 88ला चाललं 87 84 83 काय झालं मोमेंटम गेला बहुतेक. 80 यार क्वांटिटी ऍड होत नाही काय. चल 2 लॉट ऍड केले आता मी. मला माझं म्हणणं हे आहे की इथे एकदा रिजेक्शन घ्यायला पाहिजे मार्केटने. बघूया रिजेक्शन घेते का काय करते. लॉट. अरे शिट. अमोल गोळ झाला यार. ते लॉट ऍड करण्याऐवजी माझी पोझिशनच कट झाली. हा ते सेल झाली क्वांटिटी ऍक्च्युली मला ऍड करायची होती. काय माहिती काय तर चुकीची हे झाली. नाही थांब आता सेटअप बघितल्याशिवाय नको करायला. घेऊ शकतो. घ्यायला पण काय प्रॉब्लेम नाही. 260 पर्यंत परत एकदा देऊ शकतो. मला चेक करू दे.
15 मिनिटाला काय सिनेरिओ चालू आहे बघूया. घेऊ शकतो यार क्वांटिटी. आता पण आपल्याला पोझिशन दिसते. निगेटिव्हिटी आहे वाटतंय की तोच घेऊ शकतो, पण जरा इन द मनी मध्ये जाऊया आपण. आता प्राइस चेंज करू थोडं. पण 83-400 आहे ना ह्याला, म्हणजे जरा ही प्राइस बाय करू. 316 ला आहे. इथं मी 4 लॉट ऍड करतो. लिमिट प्राइस 315. मी याला बाय करण्याचा प्रयत्न करतो. हा, मी लिमिट प्राइस टाकले. चेक करू आपण ट्रिगर होते की नाही काय. 324 ला 26 ला नाही यार, म्हणून गेली प्राइस. 324-23 ला. त्याला थोडं वेळानं बघू आपण. परत एक एंट्री घेतली बरं का मी. अजून ऑर्डर ट्रिगर नाही झाली. 315 ला मी एंट्री प्लॅन केले. 318, 16, 15 नाही दिली आता. 315. 315 ट्रिगर होत नाही. पेंडिंग आहे ऑर्डर. नाही, मी टाकले ना, लिमिट टाकले. काढता येईल, गेली प्राइस पुढं. मग थोडं बाईंग महाग होतं ना रे म्हणून. ह्यात कसं आहे, थोडं तुला ॲक्युरसी पाहिजे. प्राइस प्राइस जी आहे ना, प्राइसची ॲक्युरसी पाहिजे. गेली 327 वगैरे आहे. महाग होईल. महाग होईल बाईंग. गेली प्राइस 335 ला गेली यार. मी झालं. हे प्राइस आहे ना, डेफिनेटली प्राइस ऍक्शन जे बनलंय, डेफिनेटली जायला पाहिजे. बाय करूया. बाय करू आपण ते जे असेल ते. घ्यायचं आता. 300 गेली प्राइस. 335 ला गेली. 36 मिस करणार आपण. गेली 38, 39, 41. हा, काय फास्ट पडतंय. हा ना, अरे ते दिसत होतं. एक बघ ना, गेली ना ती लेवल गेली, ब्रेक डाऊन झाला. आपली प्राइस, मी तुला म्हणलं टार्गेट येणार आहे 350चं. पण नेमकं आपल्याकडून ऑर्डर प्लेस करण्यात मिस्टेक झाली मागाशी. आपल्याला क्वांटिटी वाढवायची होती, तर क्वांटिटी वाढवली असती, प्रॉफिट पण आपलं डिसेंट चालू झालं असतं. हे सगळं घोळ होऊन बसलं. चुकी झाली. ट्रेड मिस झाल्यासारखं वाटतंय. 341 ला आता बाय करून उपयोग नाही ना. काय तर आहे किती. नाही ना, ते ऑर्डर मी बाय करण्याच्या ऐवजी ती ऑर्डर जी चालू होती ना आपली, ती ऑर्डर एक्झिट झाली ना. किती लागलं ते प्राइस. 83,400. 8400. 76. 332 ला आहे. हा, ते तसं प्राइस ऍक्शन बनल्याशिवाय ते हे होणार नाही. मार्केटचा रूल काय आहे, कधीच ते वन डिरेक्शनने जात नाही. न्यूज असेल तर जात नाही, तर ते थोडं वरती येणार, ह्या EMA ला टच करणार, परत खाली डाऊन करणार. त्याचा तो रूलच आहे. सहजासहजी खाली जात असतं म्हणजे मग काय. ठीक आहे. 332 ला मी ऑर्डर प्लेस करतोय बरं का. 332 ला ऑर्डर मी टाकली. अजून ट्रिगर नाही झाली.
बघू. नाही, 340 ला गेलं, मिस होतं आपल्याकडे. मिस व्हायला लागलं. 341 ला परत ऑर्डर गेली. हे आता टार्गेट फक्त आपल्याला बघत बसणं एवढंच आपल्या हातात आहे. ही जी प्राइस आहे दिसते राईट साईडला, इथं एकदा टच करणार 300. हम्म, किती आले? 331 ला आले ना. 5 मिनिटात, 15 मिनिटाला निफ्टीचं काय क्लोजिंग आले? 5 मिनिटाला तर मस्त सेटअप आहे. चला आता एक प्लॅन करू. आता घेऊ शकतो आपण. कुठं तर घ्यावंच लागणारच. दिसतंय तरी बरं का. आता एक घेऊया चान्स. एक चान्स क्विक मध्ये घेऊ. मोमेंटम मिसिंगच आहे मार्केटमध्ये. एकशे 31 ला मी ऑर्डर प्लेस केली. ट्रिगर नाही झाले. 331 ला. नाही, 338 ला केली शर्ट. ऑर्डर ट्रिगर होत नाही यामध्ये. काय करायचं, मार्केट प्राइसला घेतलं रिस्क करावं लागेल. गेली ऑर्डर आपली आता परत एकदा. 331 ला ऑर्डर गेली. ओके. हा, 331 ला गेली. आपल्याला आता मार्केटने साथ देणं गरजेचं आहे, कारण टकापासून फर्स्ट, सेकंड आणि थर्ड टाइम आहे ना. आता ब्रेकडाऊन आला तर आपल्याला आपलं टार्गेट राहील की 413 ला निफ्टी आली पाहिजे, आणि साधारण स्टॉप लॉस आपला 458, 458. म्हणजे साधारण, किंवा ह्या बॉक्सच्या वरती स्टॉप लॉस प्लॅन करणार, पण तोपर्यंत आपण सेल साईड राहणार. काय होतं काय होतं मार्केटचा रूल काय आहे म्हणजे, खालीवर आल्याशिवाय त्याला ते मोमेंटम नाही भेटत. हा एक जो झोन आहे, 7 मिनिट्स. कसं कसं एक्झिक्यूट होतोय, कॉस्ट टू कॉस्टच चाललं. याच्यात मुद्दाम क्वांटिटी कमी ठेवलं, 2च लॉट ठेवले. चेक करू आपण. अजून जर खाली आले ही प्राइस 300 कडे जर आली, तर मी अजून एकदा तिला ॲव्हरेज करण्याचा प्रयत्न करेन. सेटअप चांगला आहे. हे आता हे आपण सेन्सेस मध्ये एंट्री घेतली ना, हे जो हा जो EM आहे ना, 467चा, तिथपर्यंत एकदा ते रिट्रेस करण्याचा प्रयत्न करणार. त्यावेळेला तिने अजून 2 लॉस ऍड करायचे. हे निफ्टी ठीक आहे, तर रिटर्न द्यायला लागला. हा जो झोन आहे, तर ह्या झोनच्या वर नाही गेलं पाहिजे. जर या झोनच्या वरती गेला तर आपण पिट करू. तर मग ते काय होतं, सेलरला अट्रॅक्ट करतो मार्केट, आणि नंतर वर नाही मिळतं, परत लॉस वाढतो.
नंतर ना एकदा निगेटिव्हिटी दाखवते ह्यानी साईडला एक ब्रेकआउट दिला. त्या टाइम फ्रेमला दिसतंय आणि ब्रेकआउट दिला. किती सस्टेन होतोय. इथं आपण क्वांटिटी ऍड करू. थोडंसं ऍड करू. 2 ते 3 लॉट मी करण्याचा प्रयत्न करतो. ऍड केलंय. यावर माझं 322 झालंय. बघूया आपण किती सिनेरिओ काय बनतो. हा जो एम आहे याला आपण केलंय. 314 गेलाय. 14-15 प्राइस घेते. आपण आता साधारण असं पकडू शकतो की इथं आहे आपण या झोनच्या जर वर प्राइस जायला लागली ना, साधारण 500च्या वर जर सेन्सेक्सचा मुवमेंट आला तर आपण एक्झिट करू, कारण सिनेरिओ चेंज होण्याचे पण प्रोबॅबिलिटी असते. सो जे असेल प्रॉफिट लॉस आपण ऍक्सेप्ट करून बाहेर पडू. म्हणजे आपली प्राइस जर 300च्या खाली जायला लागली जाऊन, आपल्याला बाहेर पडणं गरजेचं आहे. रिलायन्स काय चाललंय बघायला पाहिजे. रिलायन्स रिलायन्स निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह आहे रिलायन्स, ठीक आहे. रिलायन्स निगेटिव्ह आहे. प्रोबॅबिलिटी आहे आपण आपला ट्रेड विनिंग झोन मध्ये जाईल. प्रोबॅबिलिटी वाटते. इंडेक्स असा वरती चालायला लागला ना ते बघा. जेव्हा ते आपल्या डिरेक्शन मध्ये जाईल तेव्हा ते स्पीड मध्ये जाणार. हम्म. हेच नाही समजा. काय म्हणा. माझं म्हणणं आहे की हा निफ्टीचा जो चार्ट आहे ना, हा 410 गेला पाहिजे. 410 410 पर्यंत, 400 पर्यंत निफ्टी आली पाहिजे इथं. स्टॉप लॉस मी मार्केट प्राइसला उडवणार. मी जर इथं खाली यायला लागलं ना, मार्केट प्राइसला काढायचं. ही आपली पोझिशन आहे. इथं साधारण 295 ला जर आली प्राइस 295 कडे वगैरे, मग बाहेर पडावं लागतं आपल्याला. हा नाही, ते चढणार. निगेटिव्हिटी तर आहे, मार्केट निगेटिव्हिटी आहे. मला खात्री आहे की हे जाईल वरती. आली का फर्स्ट फर्स्ट. हा टार्गेट याच्यामध्ये एक्सपेक्टेड आहे. अजून 400 पर्यंत आली आहे ना, 400 ला ही प्राइस जाणार आम्हाला. आपलं बाईंग 322 आहे ना, एक 700 पॉईंटचं झालं पाहिजे. मग आपल्याला ट्रेड मॅनेज करावं लागणार. फर्स्ट टार्गेट त्याचं 350चं तर यायलाच पाहिजे. 350. 350 ला यायला पाहिजे. 350.
प्रॉफिट कडे बघत राहिलं ना तुझी सायकोलॉजी आपलं 1000 प्रॉफिट चालू आहे. 100 क्वांटिटीला 400 रुपये प्रॉफिट चालू आहे. आपण प्रॉपर टार्गेटलाच बाहेर पडू, तोपर्यंत बाहेर पडणार नाही. माझं म्हणणं आहे की निफ्टी आता 437 ला आहे, 413 कडे आली की मी मार्केट प्राइसला उडवणार. 1400-1600 प्रॉफिट रनिंग. ओके, 1500 1500 रनिंग प्रॉफिट आपलं त्या ट्रेड मध्ये. मुवमेंट चालू आहे प्रॉपर, एकदम प्रॉपर चालू आहे. 1400 प्रॉफिट चालू आहे रनिंग. एक मूव आला पाहिजे, एक मूव. 400 लेवल जर ब्रेक झाली ना अमोल, फोर सेन्सेक्स आता 83,412 आले. 400 खाली जर हा गेला ना तर तुझी प्राइस सफिंग आहे ना 350च्या वर जाते. फक्त हा मोमेंट, आता फक्त हा मोमेंट सस्टेन झाला पाहिजे. मोमेंट सस्टेन झाला पाहिजे. मोमेंट सस्टेन नाही झाला तर मग ते प्राइस मग हे असं होत 700 कडे आली. पण हे सहन करावंच लागतं मार्केटमध्ये. जर ट्रेड विनिंग ट्रेडची प्रोबेबिलिटी म्हणजे काय म्हणता येईल की तुम्ही जसं लॉस मध्ये स्वतःला हे करता तसं तुम्ही विनिंग मध्ये पण होल्ड करता आला पाहिजे ट्रेड. तुम्ही तोपर्यंत काढणार नाही जोपर्यंत निफ्टी 412 पर्यंत येणार नाही, तोपर्यंत हा ट्रेड मी होल्ड करणार. हा, 412 जर आली की मी त्यातून बाहेर, कारण एक लेवल आहे. कमॉन, गेलं बघ 339 ला प्राइस. 45 एक मूव पाहिजे आपल्याला, एक रेड कॅन्डल. 1200. आता काय, आता आपण सिस्टमला 322 स्टॉप लॉस टाकला ना तर सेन्सेक्स एवढा व्हॉलटाईल लगेच हिट करल. बघ, गेला गेला का 342. 2800 कसं आहे, 351 आलं टार्गेट. बघ 350 354, 354 ला गेलं 355. 300 इकडं ह्या चार्टवर लक्ष ठेव, ह्या चार्टवर इथं दिसतंय 370 ला गेली प्राइस. एक्झिट करू आपण. एक्झिट केली, एक्झिट केलं ना मी भावा. मी एक्झिट केलं, एक्झिट केलं. हो, मी एक्झिट. पॉईंट 5400 झालं. पॉईंट आपल्याला पॉईंट कॅप्चर झाला आपला ऑर्डर्स मध्ये बघू. 322 ॲव्हरेज झालं तर 371 ला गेले होते आपली चांगली पॉईंट्स करू. ठीक आहे, मी म्हटलं होतं तुला की हे टार्गेट आहे आपलं. 84 टार्गेट आला. ओके, दिवसाचं काम झालंय आता आपलं. आपल्याला काही गरज नाही करत बसायची. हा? पण ते कसं तुला, तू जे अनालिसिस केलंय ना त्याला आता हे बघ बरोबर आलं की नाही, 417 आलंय. त्याच्यात किती राहिले बघ निफ्टी, किती राहिला बरोबर इथून. हे 400चं लेवल तोडली ना अमोल, याचं तुला सांगतो 387 ला मी म्हणलं ना तुला, हे 400चं टार्गेट आहे ह्या प्राइस. जर ही लेवल पण ब्रेक झाली तर खाली 371 ला येणार आहे. जेव्हा ते 371 ला येणार, तुझं हे हे जे टार्गेट आहे ना हे वालं कुठलं, साधारण 500 ते 520 ते 550 इथपर्यंत ही प्राइस जाणार, एवढा याच्यात पॉवर आहे. पण आपल्याला कसं आहे, आपल्याला आपल्याला खूप काय म्हणता येईल की सध्या आपण नवीन आहे तोपर्यंत आपल्याला प्रॉपर आपला फंड मॅनेज करूनच ट्रेड करायचं आहे. नो रिस्क मध्येच आपल्याला करायचं. बघ ही जर लेवल ब्रेक झाली, 400 ब्रेक होणार, गेलं हे प्राइस आपली बघ आता उडते कशी. 500 550 पर्यंत जाणार, इथपर्यंत येणार. 455 आता इथून पुढे एकदा मूव येईल आणि दुसरा 540. हम्म. हा, ते कसं होतं इन द मनी मध्ये गेली ना आता प्राइस तुझी. सेन्सेक्स आता ट्रॅव्हल करतोय 83 350 ला आणि तुझी प्राइस आहे 83 400 ची. म्हणजे इथून पुढे ह्या प्राइसचं कसं असतं, इंडेक्स खाली जेवढा पॉईंट जाईल तेवढी ही प्राइस वर जाते. आता हे बघ ब्रेक करायला लागली निफ्टी, दिसतंय का ब्रेक करायला लागली. आणि सेन्सेक्सने जर मुवमेंट दिलं ना तर सेन्सेक्स मध्ये खूप ताकद आहे. मी सेन्सेक्सला का प्रेफर केला, निफ्टीला का नाही गेलं, निफ्टीच्या एक्सपायरी. तर निफ्टीची एक्सपायरी असल्यामुळे काय आहे,
निफ्टीची एक्सपायरी असल्यामुळं त्यांनी जर टाइमपास करायला चालू केलं तर प्राइस मध्ये मुवमेंट येणार नाही, त्याला थिटा लागणार आणि आपण लॉस मध्ये येणार. सो एक काम करू अमोल, ट्रेड आपला कम्प्लीट झालाय, आता आपण एक्झिट करू, झालं दिवसाचं काम आपले. ओके, पहिलाच ट्रेड होता तो, आपल्याकडून त्या क्वांटिटी ऍड करण्याच्या ऐवजी आपलं हे झालं, ऑर्डर एक्झिट झाली आपली, त्याच्यामुळे ट्रेड कम्प्लीट झाले.